सणासुदीला छान पुरी भाजीचा बेत करताय, पण काय पुऱ्या अजिबात फुगत नाही, सारख्या बसक्याच होतात। तर ही ट्रिक वापरून करा छान अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या। नमस्कार, मी यामिनी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पुऱ्यांचं पीठ मळताना त्यात काय काय जिन्नस घालावे। त्यामध्ये आपण मीठ, ओवा आणि तेल तर घालतोच, पण ॲडिशनल म्हणून थोडासा रव्याचा वापर करावा। त्यामुळे आपल्या पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आणि छान अशा फुगतात। आणि अजून एक म्हणजे पुरीचं पीठ मळताना त्यात थोडं थोडं पाणी घालून मळत जावं। चपातीसारखं सैलसर पीठ न मळता थोडं घट्टसर हे पीठ मळायचं, ज्यामुळे तुमची पुरी अगदी छान टम्म फुगेल। आणि पुऱ्या लाटताना पण त्या खूप पातळ न करता व्यवस्थित जाडसर अशा पुऱ्या करायच्या आहेत थोड्या। आणि बघा, छान अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तुमच्या समोर तयार आहेत। तुम्ही पण ही ट्रिक यूज करा आणि छान पुऱ्या करा। अशाच ट्रिक्स अँड टिप्सचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा।